नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते जबलपूर येथे वितरण अचीव्हर्स अवॉर्ड प्रदान करून 4 निवृत्त सैनिकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राष्ट्रनिर्मिती, सामाजिक कल्याण आणि समुदाय सक्षमीकरण क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये लेफ्टनंट कर्नल चंद दिवान यांचा समावेश आहे. आर्मी मेडिकल कॉर्प्स मधील माजी अधिकारी असलेल्या दिवान यांनी निवृत्तीनंतरही समाजसेवेची परंपरा कायम ठेवत माजी सैनिकांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि ECHS संदर्भात मार्गदर्शन करून मोठी मदत केली आहे. सुभेदार VK मिश्रा यांनी एका स्वयंसेवी संस्थेसोबत कार्य करत माजी सैनिक, युद्ध विधवा आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. 800हून अधिक माजी सैनिकांचा डिजिटल नेटवर्क तयार करून त्यांनी प्रशासन आणि पेन्शन विभाग यांच्यात दुवा साधत तक्रारीचे प्रभावी निराकरण करण्यास मदत केली आहे. हवालदार जगदीश पटेल हे मंडला जिल्ह्यातील दुर्गम भागात कार्यरत असून तेथे माजी सैनिक व विधवांना पेन्शन संबंधित समस्यांमध्ये मदत करतात. यासोबतच महिला व बालकल्याण योजनांबाबत जनजागृती करण्याचे कार्यही ते करत आहेत. हवालदार प्रभाकर सिंह परिहार यांनी निवृत्तीनंतर मध्य प्रदेश पोलीसमध्ये सेवा देत भारतीय लष्कराचे आदर्श प्रतिनिधित्व केले आहे. ते सेवेत असलेल्या जवानांना आणि माजी सैनिकांना विविध तक्रारी व कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन व सहाय्य करतात. या कार्यक्रमातून सेवा ही आयुष्यभराची यात्रा आहे. मजबूत आणि एकसंध भारत घडवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, हा संदेश देण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.